वंदे जगत श्रीकृष्णाय नमः. जय श्री कृष्ण. आई गाडी घेऊन चाललो मी. बाहेर कपडे टाकायला. दीप प्रज्वलनने सुरू करू. सोहम, सोहम, एक मिनिट. साधकांनी प्लीज म्यूट करा, म्यूट वर राहा. म्यूट म्हणल्यावर करैरिन्दोरन्तश्छुरित इव संभिन्नमुकुलः विधत्तां सिद्धिन्नो नयनसुभगामस्य सदसः प्रकीर्णः पुष्पाणां हरिचरणयोरञ्जलिरयम् शरदिन्दुनिभां शुभ्रवस्त्रैरलङ्कृताम् कलहंसकृतावासाम् वरदां शारदां नुमः वरदां शारदां नुमः. खूप खूपच छान. सुंदर ताई, खूप हो. छान व्हिडिओ काढलाय ताई. अच्छा, नेक्स्ट विद्यार्थी साधकांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि हे चारधाम यात्रेची शेवटचा टप्पा तुम्ही आता पार केला. अराउंड 700 श्लोक तुमचे आता प्रकार झालेले आहे. तुम्ही आता संस्कृत मध्ये म्हणू शकतात आणि रोज त्याचं नित्य नियमाने एक एक अध्याय पाठांतर म्हणजे म्हणत जा आणि त्यानंतर तुमचं पाठांतर पण होईल. तर आम्ही आधी चालू करू दीदी. साधकांचे प्रोग्राम हे आधी चालू करू, सादरीकरण नंतर मग बोलू. मी ऑडिबल आहे का? हो ताई, हो आवाज येत. हा हा. तर नेक्स्ट कोण आहे? नेक्स्ट पार्टिसिपंट घेऊ ना आपण आधी. श्यामदादा नाही आहेत का मीटिंग मध्ये? आहेत. लिस्ट पार्टिसिपंट ग्रुप मध्ये होती ना. नेक्स्ट कोण आहे ते अनम्यूट करा स्वतःला. गणेश वंदना कोण म्हणणार आहे? पार्टिसिपंट अलाउड थोडे अनम्यूट आहे. आहेत. गणेश वंदनासाठी कोणीच नाव नव्हतं दिलं, म्हणजे गणेश वंदना टॉपच नाहीये. नाहीये, कोणी नाव नाही दिलेलं. अच्छा, नेक्स्ट कोण म्हणत असा श्लोक? कोणी तुमच्यापैकी गणपती
म्हणू शकतो त्यामुळं चालेल त्यातही वक्रतुंड बोलतील आणि मी गणपती स्तोत्र बोललं तर चालेल का? चालेल. हो त्या वक्रतुंड म्हणू देत त्यानंतर तुम्ही म्हणा. हा ताई. सुरेखाताई म्हणा. हो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः. नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यम् आयुकामार्थसिद्धये. प्रथमवक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयकृष्णपिङ्गाक्ष गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं सप्तं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टं नवं बालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशं तु गजानना द्वाशेतानि नामानि त्रिसन्ध्यया पठेत्तरा न च विस्मय तस्य सर्वसिद्धिकरो प्रभु. विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धन पुत्रार्थी लभते पुत्रं मोक्षार्थी लभते गति. जपे गणपति स्तोत्रं षड्विमासे फलस्वरू संवत्सरं सिद्धिं च लभते नात्र संशया. अष्टोभ्य ब्राह्मणे तस्य लिखित्वया प्रसादते. इति श्री नारद पुराणे संकटनाशम श्री गणपति स्तोत्रम संपूर्णम. श्यामदादा मला को होस्ट करून ठेवा म्हणजे काही असेल तर मला म्यूट हम्म. अनम्यूट करता येईल. मला पण करू मला शकता, किंवा विद्याताईंना पण करा. दोघांनी करा. हॅलो. हा बोला ताई. आहे आता माझं नेट गेलं होतं. हा हा ठीक आहे दादा, म्हणून मी कॉल लावला. ठीक आहे. ओके ओके. आता होस्ट करा दादा दोघींना पण. हो हो एक मिनिट. म्यूट ऑल करतो ताई एक मिनिट. हा. आता मनोगत विवेक दादा म्हणणार आहेत. मनोगत हा विवेक दादा म्हणा. सर्वप्रथम मनपूर्वक आभार. गीता प्रसारक मंडळ, आपल्या कोर ट्रेनर श्री वीणाताई, आपले टेक्स स्टार श्यामदादा, आपले ग्रुप कोऑर्डिनेटर विद्याताई आणि आपल्या बॅच कोऑर्डिनेटर सरिताताई यांचे मनपूर्वक आभार. आपल्या ह्या L4चा प्रवास 19 जानेवारीला सुरू झाला आणि आज बरोबर 6 महिन्यांनी 29 जुलैला त्याचा सांगता आहे. श्रीमद भगवत गीता या आकलनाचा समारोप होताना मी माझे विचार आपल्या समोर मांडित आहे. हा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथ आहे. त्यात केवळ 700 श्लोकात वेद, उपनिषदे इत्यादी ग्रंथातील शास्त्रार्थ खऱ्या अर्थाने व्यक्त झाला आहे. इतकेच नव्हे तर त्यावर आधारित जीवन जगण्याचा उत्तम मार्ग दाखवला आहे. दुसऱ्या शब्दात गीता ही अध्यात्मनीती आहे. हे अतिशय अमूल्य असे ज्ञान भांडार आहे. त्यावर अनेक महापुरुषांनी, बुद्धिवंतांनी आणि विद्वानांनी सखोल आणि प्रदीर्घ अभ्यासानंतर गीतेचा उपदेश सामान्यापर्यंत पोहोचवला आहे. आपण सर्व त्यांचे ऋणी आहोत. कुठलेही तत्वज्ञान सांगताना पायरी पायरीनेच वर चढावे लागते, त्यानंतरच कळस दिसू लागतो. गीतेची रचना त्याच प्रकारातली आहे. युद्धाला समोर जाताना अर्जुनाला पडलेला संभ्रम यापासून आरंभ करून कर्म, भक्ती, ज्ञान मार्गाद्वारे त्याची वाटचाल आहे. त्याचे महत्व आता साऱ्या विश्वाला समजले आहे. प्रत्येक व्यक्ती ही कर्मयोगीच असते, पण हे कर्म सत्कर्म हवं. त्यात कुठलीही संदिग्धता नको. कर्म करताना त्यात एकाग्रता हवी. विवेक म्हणजे सारासार विचार हवा आणि मनावर संयम हवा.
पण मन हे फार चंचल आहे वर त्यावर ताबा मिळवणे ही सर्वात कठीण गोष्ट आहे. तो ताबा मिळवण्यासाठी भक्ती मार्ग उपयोगी पडतो. कर्माला भक्तीची जोड द्यावी लागते व आपला पाठीराखा परमेश्वर आहे या भावनेतून मनोबल वाढवते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्यातील अहंभाव नाहीसा करते. कर्मयोग आणि भक्तियोगाचे नीट आकलन झाल्यानंतरच साधक ज्ञानयोगाकडे मार्गक्रमण करू लागतो. त्यासाठी सांख्ययोग समजून घेतला पाहिजे. गीतेतील प्रत्येक श्लोकात सखोल तत्वज्ञान आहे. ते सर्वांगी, सर्वव्यापी आणि कालातीत आहे. ते केवळ अभ्यासून समाधान मिळणार नाही. खरे समाधान ते तत्वज्ञान आत्मसात करून आचरणात आणण्यात आहे. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतात, सायन्स विदाउट रिलिजन इज लेम अँड रिलिजन विदाउट सायन्स इज ब्लाइंड. तात्पर्य हे की आध्यात्मिक ज्ञान आणि विज्ञान हे दोन्हीही एकमेकाला पूरक आहेत. हे आकलन करण्याची प्रेरणा ज्या भगवान श्रीकृष्णाने दिली त्या भगवंताला भक्तिपूर्वक हे समर्पण. इदन्न मम हरि ओम तत्. धन्यवाद. धन्यवाद दादा, खूप छानपणे निवेदन समराईज दादा. केलं. अगदी एल्पोरचा आपला आनंदोत्सवला साजेसं असे तुम्ही विचार मांडले. पूर्ण गीतेचं थोडं अभ्यास करून त्याच्यातलं जे सार सांगितलं खूपच छान, खूप आनंद वाटला. धन्यवाद. नितीन दादा मनोगत व्यक्त करणार आहे. हा, जय श्री कृष्ण दादा. आत्ता काय होईल ते मोनोटोनस होईल, तर आता कुणीतरी रिक्वेस्ट टाकली होती गवळण म्हणू का, हो, तर ती जर हो, मध्ये मी घेतली तर मग, नाहीतर काय होईल, दोघांचं बोलणंच चालत राहील असं होईल. नाही आता दादा आल्यावर, चीफ गेस्ट दादा आल्यावर मग घेऊ मनोगत. गवळण गवळण अच्छा, नंतर गवळण घेता. नाही गवळण घेऊ आता आता. हा, एक मिनिट. स्पॉटलाइट रिमूव्ह करतो. हा, आता गवळण कोण म्हणणार आहे? हँड रेज करा. नाही, ते आता ते मेसेज टाकला होता ताई, वनिता ताई. वनिता ताईला अनम्यूट करतो मी. हा, हो दादा. म्हणा. जय योगेश्वर सर्वांना. श्रीकृष्ण. मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात, मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात, तुझ्यासाठी आले वनात रे कान्हा रे, तुझ्यासाठी आले वनात, तुझ्यासाठी सोडिले घरदार, तुझ्यासाठी सोडिला संसार, तुझ्यासाठी सोडिला संसार, तो कान्हा कुंजवनात, मुरली वाजवी तो कान्हा कुंजवनात, तुझ्यासाठी आले वनात रे कान्हा रे, तुझ्यासाठी आले वनात, तुझ्यासाठी केल्या मी एकादशी, तुझ्यासाठी राहिले उपवासी, तुझ्यासाठी राहिले उपवासी, मुरली वाजवी तो कान्हा कुंजवनात, मुरली वाजवी तो कान्हा कुंजवनात, तुझ्यासाठी आले वनात रे कान्हा रे, तुझ्यासाठी आले वनात, एका जनार्दनी विनविती राधा, शरण आले मी तुला गोविंदा, शरण आले तुला मी गोविंदा, मुरली वाजवी तो कान्हा कुंजवनात, मुरली वाजवी तो कान्हा कुंजवनात, तुझ्यासाठी आले वनात रे कान्हा रे, तुझ्यासाठी आले
आले वनात. जय योगेश्वर. छान छान श्रीकृष्ण. सुंदर ताई. श्रीकृष्ण. हा तर आता एक नितीन दादा शालिनी लेफ्ट ताई. झाले. हा ठीक आहे. शालिनी ताई एक कला प्रदर्शन म्हणजे त्यांनी मोत्याचे बनवलेले ते त्यांचं दाखवतो मी. हरीश दादा केव्हा येणार आहेत ते? 12:30 वाजता आहे ना. अरे, बरं. नाही, आणि 2-3 मिनिटे. ओके चालेल. आता त्यांचं शालिनी ताईचं हे करतो. सर दीप प्रज्वलन आला दादा. जय श्रीकृष्ण ताई दादा. आपला गीता संस्था वर्ग जो आहे त्याचा आनंदोत्सव त्यात मी भाग घेतला आहे. मी शालिनी देशमुख मोत्याच्या ज्या वस्तू बनवल्या आहेत त्या आपल्या सर्वांना दाखवणार आहे. हे मोत्याचे चौकोन जो आहे तो आपण त्याच्यावर फ्लावर पार्ट काही पण ठेवू शकतो वस्तू. हे जे आहेत हे मोत्यांचे पावलं आहे. देवापुढे स्वस्तिक मोत्यांचे पावलं आपण काढत असतो त्यासाठी याचा उपयोग होईल. हे स्वस्तिक आहे. हे मोत्यांचे फुलं आहेत. याचं रांगोळी म्हणून ताटाभोवती उपयोग करू शकतो किंवा देवाजवळ कुठेही रांगोळी म्हणूनही हे असं रांगोळीसारखे आपण त्याची व्यवस्था करू शकतो, मांडू शकतो. हा खण आहे. ह्या ज्या आहेत ह्या पंत्या आहेत मोत्यांच्या, याची पण ताटाभोवतीची रांगोळी म्हणून उपयोग करू शकतो. हे फूल आहे. हे पण मोत्यांचं फूल आहे. हे दरवाजाचं मोठं तोरण आहे. हे जे आहेत हे गणपती बाप्पाचे मोदक आहेत. ही रांगोळीच आहे मण्यांची मोत्यांची. ही देवाची घंटी आहे. देवाची घंटी आहे. आणि हे जे आहे हा कलश आहे. हे तोरण आहे. अशा प्रकारे मोत्यांच्या बऱ्याच वस्तू मी. आणखी इकडं निळे काय आहे ताई? ते कळणार नाही ना. सुरेखा ताई इथं आहेत का? सुरेखा ताई जॉईन झाले असतील तर हा. सुरेखा स्पॉटलाइट. शालिनी ताई काय? शालिनी ताई. एक मिनिट. शालिनी ताई अनम्यूट व्हा तुम्ही. हो झाले दादा. हा जय श्रीकृष्ण ताई दादा. जय छान श्रीकृष्ण. केलं ताई, छान. खूप छान ताई. आणि आणखी एक चौकोनी निळं काहीतरी होतं एका साईडला. ते काय होतं? वस्त्र किंवा असं काही जय असेल. श्रीकृष्ण ताई दादा. अजून आकाश दिवा पण बनवलाय. हा, बघा. हे निळं आहे ना. हा ते पाठ तो आपण त्याच्यावर फ्लावर पार्ट काही पण ठेवू शकतो. आसन टाईप. हा हे असं जे आहेत हे मोत्यांचे पावलं आहे. देवापुढे स्वस्तिक मोत्यांचे पावलं आपण काढत असतो त्यासाठी याचा उपयोग होईल. हे डिझाईन तुम्ही स्वतः हे करता, डिसाइड करता ताई? हे मोत्यांचे फुलं आहेत. हो, याचं रांगोळी म्हणून ताटाभोवती उपयोग केले. करू कलर शकतो. कॉम्बिनेशन आणि हे पण किंवा छान आहे. देवाजवळ खूप सुंदर. कुठेही रांगोळी म्हणूनही हे असं रांगोळीसारखे एक आपण मोठा त्याची दिवाळीसाठी आकाश व्यवस्था दिवा करू पण शकतो, बनवलाय. मांडू शकतो. हा. हा खण आहे. पण तो ह्या नाही ज्या इथे आहेत, दाखवला. ह्या पंत्या आहेत मोत्यांच्या. रांगोळी मध्ये म्हणून आपण उपयोग लाईट करू वगैरे शकतो. लावू शकतो. असा मोठा हे दिवा जे आहे, बनवलाय आकाश हे कंदील. गणपती बाप्पाचे मोदक आहे. ते तोरणचं काम पण खूप इंट्रिकेट आहे असं. रांगोळीच आहे. हो. मण्यांची मोत्यांची. शुभचिन्ह आहेत ही सगळी. कलर देवाची दोन घंटी आहे. समया. हो. घंटी देवाची खूप घंटी छान. आहे. अजून काही आणि हे जे बनवायचंय. आहे, समयी हा कलश तुळशी आहे. वृंदावन बनवायचं. हे खूप तोरण छान आहे. जाईल. अशा प्रकारे मोत्यांच्या बऱ्याच हा वस्तू. व्हिडिओ बंद करा दादा. हा बघितलं. ताई 2 मिनिट एक बोला. बोला बोलू ताई, का बोला. नको? हा. बोला. जय श्रीकृष्ण ताई. चालू करा तुम्ही तुमचा व्हिडिओ चालू करा. सो हा व्हिडिओ चालू करा तुमचा. शालिनी ताई. शालिनी व्हिडिओ. ताई, हो एक हो. मिनिट. मी पाठवतो तुम्हाला रिक्वेस्ट.
त्याला दादा की आम्हाला दोघींना को होस्ट पण करा, म्हणजे काय असेल तर करता येईल. हो हो चालेल चालेल मला पण सुरू झालं दादा? हो हा हो झालं झालं. बोला ताई. हो. बर. आपला जो गीता संता वर्ग 6 महिन्यापासून सुरू आहे, तर आधी आम्हाला याच्यामध्ये भाग घेण्याच्या आधी, पार्टिसिपेट करण्याच्या आधी गीता वाचत होती मी, पण मला असं शास्त्र शुद्ध नव्हतं वाचता येत. फक्त वाचायचं म्हणून वाचत होते, म्हणजे म्हणत होते. पण आता गीतेमध्ये जेव्हा आपल्या वर्गामध्ये आलो आणि तुम्ही सर्वांनीच खूप छान शिकवलं ताई. L1 पासून तर L4 पर्यंत एकदम खूप छान समजलं आम्हाला. आणि आघात कुठे द्यायचे, विसर्ग वगैरे, ऱ्हस्व, दीर्घ, हे व्याकरणचं पण चांगल्या प्रकारे आम्हाला एकदम समजलं आणि आता आम्ही शुद्ध तसं म्हणू शकतो. आणि हे 6 महिने केव्हा गेले, कसे गेले, काहीच समजलं नाही. रोज आम्ही 11 वाजेपासून सारखं घड्याळाकडे पाहायचो. आता 11 वाजले, 11:30, आता 12 झाले. आणि एखाद दिवशी जरी क्लास मिस झाला तरी खूप वाईट वाटायचं की काल आपण क्लास नाही करू शकलो म्हणून. काल आपलं तेवढं नुकसान झालं, 3-4 श्लोक आपण तेवढे मिस केले, असं वाईट वाटायचं. आणि असं वाटायचं दुसऱ्या दिवशी कधी परत 12 वाजतात आणि कधी आपला क्लास सुरू होतो. आता याच्या पुढे पण आम्हाला रोज असंच वाटणार आहे की क्लास कधी सुरू होईल, कधी आपण क्लासमध्ये बसू. सगळे कामं बाजूला ठेवून, सगळ्या आपल्या काही समस्या असतील त्या बाजूला ठेवून आम्ही इथं मोबाईल समोर येऊन बसायचो. खूप छान आपण सर्वांनी हा सर्वांचे तर एक आता सुरुवात आहे ताई. याच्यानंतर आपल्याला सगळे सेवेत किंवा ह्याच्यात जॉईन व्हायचंय, परीक्षा द्यायचे. आणि साधकांना एक विनंती, सगळे साधक प्रेझेंट आहेत आता म्हणून सांगते की तुम्ही हा ग्रुप सोडायचा नाही कुठल्याही परिस्थितीत. म्हणजे सगळे लिंक, कुणाला एक्झाम द्यायचे, कुणाला परत लेवल हे करायचंय, सेवा द्यायचे, सगळे लिंक ह्याच्यात येणार. आणि लर्न गीता हा एक ऍप आहे आपला गीता परिवाराचा, तो पण डाउनलोड करा. त्याच्यातून तुम्हाला ऍक्सेस मिळेल काय असेल तर. हा तर नंतर हा हे एक ग्रुप कन्वर्ट ही पण तर होतो आपली ना, सुरुवात आहे आता. हा बोला ताई. कन्वर्ट पण होतो ना हा ग्रुप, एक कायमच्या ह्याच्यात कन्वर्ट होतो, हा त्यामुळे ते सगळं कंठस्थीकरण ग्रुप आणि साधक ग्रुप असे ग्रुप्स होणार, त्याच्यात तुम्हाला जॉईन केले जाणार. आणि काही गीता परिवाराचे प्रोग्राम, स्वामीजींचे प्रोग्राम असेल तर तुम्हाला त्याच्यात सामील केलं जाणार. आणि तर त्या ऍप मध्ये तुम्हाला सगळे प्रोग्राम आतापर्यंत झालेले आहे जे असतील विवेचन सत्र, ते तुम्हाला सगळे सगळे त्याच्यामध्ये पाहायला मिळतील. अच्छा. लर्न गीता ऍप लर्न गीता ऍप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं, म्हणजे तुम्हाला कुठल्या लेवल मध्ये परत ऍडमिशन घ्यायचं ते पण घेऊ शकता तुम्ही. आणि परत आता स्वामींचे जे प्रोग्राम चालू आहेत आता ऑनलाईन, ते पण तुम्हाला त्याच्यात दिसतील सगळे, ते पण पाहता येतील. आणि कनेक्टेड राहू शकता तुम्ही सतत. ठीक आहे. धन्यवाद ताई दादा. जय श्रीकृष्ण. जय श्री कृष्ण. जय श्रीकृष्ण. विवेक घाटे दादा आहेत. हो हा झाला ना. ते काय मनोगत म्हण काय हे पाठ केलेले श्लोक म्हणणार आहेत का? हा मी म्हणू शकतो. म्हणत अच्छा, मी 14व्या अध्यायापासून सुरुवात करतोय. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद् भगवत गीता अथ चतुर्दशोऽध्यायः. श्री भगवानुवाच परं भूय प्रवक्ष्यामि ज्ञानाय ज्ञानमुत्तमम् यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः. इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः. सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च. मम यो निर्महद्ब्रह्म
तस्मिन् गर्भं ददाम्यहम् सम्भवः सर्वभूतानां ततो भवति भारत सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः सम्भवन्ति याः तासां ब्रह्ममहत्योनिरहं बीजप्रदः पिता. पुढे म्हणू का? हा बस दादा. Yes, ठीक आपले ठीक चीफ आहे. गेस्ट पण जॉईन झाले, तर छान आपली प्रॅक्टिस चालूच असू द्या अशी, आणि परीक्षा पण द्या. हो, दिली चालू आहे आहे का? मला. परीक्षा L3 दिली झाली आहे, कुठली म्हणजे L3 पर्यंत झाली आहे. L4 पुढच्या महिन्यात देईन मी. L4 म्हणजे गीता पाठक. गीतावरती. हो हो, पुढच्या महिन्यात देईन मी नक्की. हो दादा, ऑल द बेस्ट. हरीश शुभेच्छा. दादा आलेले आहेत. हो. स्पॉटलाइट करतो. जय श्रीकृष्ण दादा. जय श्रीकृष्ण दादा. जय श्रीकृष्ण दादा. जय श्रीकृष्ण दादा. जय श्रीकृष्ण सगळ्यांना. दादांचा खूप खूप धन्यवाद आपल्या ग्रुपमध्ये जॉईन झाल्याबद्दल. तर दादांचा मी आधी परिचय करून देते. तर स्वामी गोविंददेव गिरी महाराजांचे अनुग्रहित शिष्य श्रीरामपूर येथील श्री हरीश कुलकर्णी दादा व्यवसायाने पौरोहित्य आहेत आणि 2020 पासून गीता परिवाराशी संलग्न आहेत. तेव्हापासून आजपर्यंत अखंड सेवा दादांची सुरू आहे. ऑनलाईन गीता संथा वर्गासाठी मुख्य प्रशिक्षक, तंत्र सहाय्यक, समूह संचालक तसंच बॅच समन्वयक म्हणून सेवा देत आहेत. गीता जिज्ञासू, गीता पाठक, गीता पथिक परीक्षासाठी परीक्षक सेवा सुद्धा दादा देत आहेत. श्री हरीश कुलकर्णी दादा ट्रेनर, मेंटर, ट्रेनर इंटर्नशिप, कंटेंट शेअरिंग टीमचे प्रमुख पण आहेत. तसंच गीता परिवाराच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे ते माननीय सदस्य आहेत. 3 वर्ष अखंड गीता सेवेसाठी सेवारत्न या सन्मानाने पुरस्कृत असे आपले दादा हरीश कुलकर्णी दादा. नमस्कार दादा. तर सेवेबद्दल आणि दादांना स्पॉटलाइट करा. हो. दादांना मी विनंती करते की आपल्या साधकांना गाईड कर. आवाज येतोय माझा ताई? हो हो हा, येतोय. येतोय. सर्वांचं खूप खूप अभिनंदन. 4 धाम यात्रा तुमची पूर्ण होते. संथा वर्गाची 4 धाम तुमचे पूर्ण होत आहेत आणि आज तुम्ही त्याबद्दल आनंद उत्सव साजरा करत आहात. यांच्या वाणीतून वर्ग तुमच्यापर्यंत पोहोचला. गीता परिवाराच्या सेवा कार्याचं दृश्य स्वरूप होतं विनाताईंचं. विनाताई दिसत होत्या, त्यांचा आवाज पण तुम्हाला येत होता. अदृश्य स्वरूप होतं श्यामदादा. श्यामदादांचा फक्त आवाज यायचा, दिसत नव्हते. आणखी एक अदृश्य स्वरूप होतं विद्याताईंचं. त्या पण दिसत नव्हत्या, काम सुरू होतं. आणखी एक अदृश्य स्वरूप होतं सरिता दिदीचं. त्या पण दिसत नव्हत्या, पण काम सुरू होतं. विनाताई, श्यामदादा, विद्याताई आणि सरिता दिदी या चौघांनी दिलेल्या सेवेच्या दानातनं 6-6.5 महिने हा वर्ग तुमच्यापर्यंत अखंडपणे पोहोचत होता. या लेवलमध्ये तुम्ही 6 अध्यायांचा अभ्यास केला. यापूर्वी तुमचा 12 अध्यायांचा अभ्यास सुरू होता. तो वर्ग आज थांबणार आणि उद्यापासून काय करायचं हा सगळ्यांपुढे मोठा प्रश्न असेल. आपले संत वर्ग फक्त आणि फक्त सेवा कार्यावर सुरू आहेत. वंदनीय गुरुदेव स्वामी गोविंददेव गिरीजी महाराजांचा शुभ संकल्प आहे. आपल्याला जगाला शुद्ध उच्चारणासह भगवद्गीता शिकवायची. वर्गातील बरेच जणांनी जिज्ञासू, पाठक, पथिक परीक्षा दिल्या असतील. बरेच जण नवीन वर्गांसाठी शिकवायला लागले असतील. काही जण इतर सेवाही करत असतील. परंतु आपल्याला खूप खूप सेवार्थीची गरज आहे. प्रत्येक महिन्याला जवळपास 45,000 ते 50,000 नवीन साधक गीता शिकण्यासाठी रजिस्ट्रेशन करतायत आणि त्यांना त्यांच्यापर्यंत हे ज्ञान आपल्याला न्यायचंय. त्यासाठी आपल्याला सेवार्थींची गरज आहे. आज सध्या 8-8.5 सेवार्थी दिवस रात्र मेहनत करत आहेत. तेव्हा हा 40 मिनिटाचा सुंदर वर्ग तुमच्यासाठी तयार होतो. 4 चेहरे तुम्हाला दिसत होते. विनाताई,
विद्याताई, सरिता दिदी आणि श्यामदादा या चौघांच्या पाठीमागे हजारो हात रात्रंदिवस राबत होते, मेहनत करत होते, आपली सेवा देत होते. त्यामुळे हा वर्ग तुमच्यापर्यंत पोहोचत होता. तेव्हा उद्यापासून काय करायचं, तर उद्यापासून पुन्हा एकदा तुम्ही 4 धाम यात्रा जॉईन करू शकता. त्याबरोबर त्याला एखादी सेवेची जोड करा. नवीन तुमचा प्रवास सेवेसह पुन्हा गीता शिकण्याचा जर केला तर आणखी खूप सुंदर होईल. कारण 18व्या अध्यायाच्या 5व्या श्लोकामध्ये भगवंताने सांगितलंय, यज्ञ दान तप कर्म न त्याज्यं कार्यमेव तत् यज्ञो दानं तपश्चैव पावनानी मनीषिणा. म्हणजे यज्ञ, दान आणि तपरूपी कर्म हे आपण केलेच पाहिजेत. गीतेचं सेवा यज्ञ सुरू आहे. आयता प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळतोय. त्यामध्ये तुमच्या वेळेच्या दानाची आहुती द्यायची, तुमच्या सेवेची आहुती द्यायची, म्हणजे तुमचं दान पण होणार आहे. सातत्याने ही सेवा करत राहिले तर तुमचं तपही आपोआप होणार आहे. कारण बरोबर त्याबरोबर तुम्हाला सेवेबरोबर गीतेचा अभ्यासही करायला मिळणार आहे. यज्ञ, दान आणि तप तिन्ही एकत्र करण्याचा सुवर्ण संधी या ठिकाणी गीता परिवाराने आपल्याला उपलब्ध करून दिली. त्यामुळे निश्चितपणे या संधीचा लाभ घ्या. आपल्याबरोबर आपल्या परिसरातील लोक, आपले आप्तेष्ट, आपले नातेवाईक, आपले मित्र कंपनी सर्वांच्या जीवनामध्ये गीतेचं हे ज्ञान नेण्यासाठी आजपासून संकल्पबद्ध व्हा अशी विनंती करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी मिळालोय. जो ज्ञानाचा दीपक तुमच्या अधिज्ञातांनी दिलाय, आता त्या ज्ञानाच्या दीपकाला सेवेच्या दीपकामध्ये परावर्तित करा आणि उद्यापासून या गीता सेवेमध्ये सहभागी व्हा. तर दृश्य, अदृश्य आणि सूक्ष्म सेवा इतकी सुंदर असू शकेल जसा तुमचा हा एक वर्ग होता. तर गीता परिवाराच्या सेवा कार्याचं विराट स्वरूप कसं असेल. अहो, गीता सेवेपणे प्रोग्राम तुम्ही बघितला असाल, नसाल बघितला तर पुन्हा एकदा विद्यार्थी यांच्यासाठी युट्यूबची लिंक वर्गामध्ये पाठवा. आपण कुठल्या कुठल्या प्रकारच्या सेवा गीता संत वर्गासाठी देऊ शकतो तुमचं तुम्हाला समजून जाईल. तसं सांगण्याची पण गरज नाही. वेगवेगळे प्रकारचे 36 ते 40 मुख्य विभाग आणि जवळपास 100 उपविभाग सेवेचे जी सर्वांची वाट बघत आहेत. यापैकी एक सेवा निवडा, आपल्या जीवनामध्ये गीता ज्ञान घेऊन जा आणि या पुण्याच्या कामाचे भागी बना अशी विनंती तुम्हाला या ठिकाणी पुन्हा एकदा करतोय. कारण सेवा केली तर निश्चितपणे तुम्ही दिलेल्या 24-40 मिनिटाच्या सेवेच्या जाण्याचा अनेकांच्या जीवनामध्ये तुम्ही हा प्रकाश घेऊन जाणार आहात. तसे आपण मोकळे बसलोय, आपल्याकडे वेळ आता उद्यापासून हा रिक्त असेल, कारण तुम्ही वेळ काढूनच हा वेळ निवडली असाल. उद्यापासून या मोकळ्या वेळेत काय करायचं तर सेवा निवडा. जाणार ही रिक्त, येतो रिक्तच हाती. आपण मोकळ्या हातानेच येतोय आणि मोकळ्या हातानेच जाणार आहोत. जाणार ही रिक्त, येतो रिक्त जाती, ओळख रे मनुजा तुझी जगरीती. पठावे नित्य गीतेला शुद्ध उच्चारणात गावे. पठावे नित्य गीतेला शुद्ध उच्चारणात गावे. जाणण्यास अर्थ गीतेचा विवेचनासे ऐकावे. जाणण्यास अर्थ गीतेचा विवेचनासे ऐकावे. स्मरतो जेव्हा चिंतनिकेत, स्मरतो जेव्हा चिंतनिकेत गीता उतरते जीवनात. स्मरतो जेव्हा चिंतनिकेत गीता उतरते जीवनात. कृष्ण भेटतो दर्शनी होते आनंदी पहाट. कृष्ण भेटतो दर्शनी होते आनंदी पहाट. कृष्ण नामी रंगावे सदा आनंदी राहावे. सूत्र हे जीवनाचे हृदयी हो जपावे. येतो कामी सदा जपावा सेवा धर्म. येतो कामी सदा जपावा सेवा धर्म. पुनगाट बांधा मनी करा हो सत्कर्म. संकल्प सिद्ध गुरुदेवांचा घरोघरी गीता नेण्याचा. संकल्प सिद्ध गुरुदेवांचा घरोघरी गीता नेण्याचा गीता परिवाराने केलाय आरंभ ज्ञान यज्ञाचा. सेवा करू या गीतेची आहे वाणी भगवंताची. सेवा करू या गीतेची आहे वाणी भगवंताची. मिळे मन शांती, मिळे मन शांती आणि प्राप्ती होते आनंदाची. मिळे मन शांती आणि प्राप्ती होते आनंदाची. खूप खूप आहे सोपी, खूप खूप आहे सोपी व्याख्या निखळ आनंदाची. म्हणून गीता सेवक घ्यावी प्रचिती या अनुभवाची. म्हणून गीता सेवक घ्यावी प्रचिती या अनुभवाची. तेव्हा हा अनुभव घ्यायचा असेल तर निश्चितपणे तुम्हाला या गीतेचे सेवक बनावं लागेल. पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो, तुम्हाला
चारधाम यात्रा पूर्ण झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. सुंदर खूप दादा. छान. आता आपला 2 मिनिट राहिलेले. कोणी मनोगत सांगत असेल दादांसमोर? मनोगत नितीन दादा. आपण- हा नितीन दादा अनम्यूट करा. एक मिनिट. नितीन दादा बोला. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. हरीश दादाने फारच सुंदर सांगितलं. मी मनोगत सांगणार आहे ते 2 भागात 1.5 मिनिटातच सांगेन, 1.5-2 मिनिटातच सांगायचा प्रयत्न करेन. एक तर आपला L4 आणि माझा गीता परिवाराबद्दलचा प्रवास. तर मी पहिल्यांदा परिवाराच्या प्रवासाला सुरुवात करतो. मी ऑक्टोबर 22ला सुरू केलं. एक गंमत म्हणून चला गीता पाठ करू असं होतं. मिसेस पण गीता ते L1 L2 वगैरे करत होती. ती जिज्ञासू झाली, म्हणलं चला आपण पण करूया. आणि ते कसं होतं, थोडी जेलसी असते, बायको करते तर मी का नाही करत. तर त्याच्यात मी सुरू केलं आणि म्हणलं चला आता एक जिज्ञासूची परीक्षा पण देऊन बघू. तर जिज्ञासू परीक्षा दिली. मग त्यावेळेला आता सारखं L1 ला शिकवणं आता थोडं कठीण आहे. DTP वगैरे म्हणजे फार कठीण कार्यक्रम असतो. पण त्यावेळी लकीली मला लगेच मिळालं. मग L2 लाही मिळालं. L3 ला मिळण्यात वीणाताईंचा मोठा सहभाग आहे. कारण कधी कधी आपलं फेल्युअर सांगण्यातही आनंद असतो. L3 ला मी DTP झालो पण सिलेक्ट झालो नाही. इंटरव्ह्यूला पण सिलेक्ट नाही झालो. कारण तिथे मनीषाताई वगैरे म्हणाल तुमची लय बरोबर नाही, तुमचं रसो बरोबर नाही, दीर्घ बरोबर नाही. तर असं करत म्हणलं ठीक आहे, आपण परत करायला काही हरकत नाही. आणि मग वीणाताईंचं त्यावेळेला माझं L4 चालू झालं. मग तेव्हा परत मी दिली. आणि तेव्हा मी वर्गातही सांगितलं होतं की वीणाताईंची शिकवायची जी पद्धत आहे ते म्हणजे आम्ही सायम्युलेट करू शकत नाही, कारण ते इतक्या छान शिकवतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव वगैरे हे इतकं सहजपणा असतं. तो मला नाही वाटत मी माझ्या वर्गात शिकवताना तेवढा आणू शकेन. तो माझा प्रयत्न असेल, पण बघू. एक जसं हरीशदादाने सांगितलं, गीता शिकण्यातला आनंद, शिकण्यातल्या आनंदापेक्षा शिकवणं. आपण जेव्हा समोर 20-30 लोक असतात